राज्यभर आता हा उन्हाचा तडाखा दिसतोय। विदर्भामध्ये तर पारा चांगलाच चढा राहिला आहे। अकोला हा सगळ्यात उष्ण असा जिल्हा ठरलेला आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये उन्हाची आता काहिली दिसू लागली आहे। ठाण्यामधला सुद्धा पारा 40 अंशांवर गेलाय। उन्हामुळे रस्ते आता ओस पडू लागलेत। थंड पेयाच्या दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे। राज्य सध्या कोरडं हवामान आहे। काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होतीये। गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये राज्यातल्या कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय। तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये उन्हाची काहिली नेहमीप्रमाणे आता वाढली आहे। तर पुढचे 5 दिवसामध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस इतकी वाढ दिसेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रभर आता उन्हाची काहिली वाढू लागलेली आहे। तीव्र झळा उन्हाच्या वाढू लागल्यात। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये देखील तापमान प्रचंड प्रमाणात वाढत चाललंय आणि म्हणूनच अकोला जिल्हा हा सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय। काय नेमकं अकोल्यामधलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी जयेश जगड सध्या आपल्या बरोबर जोडले जात आहेत। जयेश, अकोला सगळ्यात उष्ण जिल्हा ठरलेला आहे। काय नेमकं हे सगळं वातावरण सध्या अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे? निश्चितच अकोल्याचं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे। उन्हाची तीव्रता वाढत आहे। काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस जो पडला त्यानंतर काहीसा गारवा वातावरणात निर्माण झाला होता आणि त्यानंतर अकोलेकरांना काहीसा उकाळ्यापासून दिलासा मिळाला होता। मात्र अचानक आता वातावरणात बदल झालेला आहे आणि दिवसेंदिवस जे आहे तापमान वाढत आहे। 40, 41, 42 पर्यंत तापमान होता। काल जे आहे ते 43.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि हा जो तापमान आहे हा अकोला जिल्ह्यातील या ऋतूतला सर्वाधिक तापमान आहे आणि याची सर्वाधिक तापमानाची नोंदसुद्धा राज्यात सुद्धा झालेली आहे। राज्यात सर्वात अधिक तापमान अकोल्याचं होतं कालचं आणि हीच बाब लक्षात घेता प्रशासनाने सुद्धा मोठी खबरदारी घेतलेली आहे। विशेष कक्ष या ठिकाणी सामान्य रुग्णालयात यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी असे आवाहनसुद्धा केलेले आहे। अर्जंट असेल तरच कामासाठी बाहेर पडा, अन्यथा उन्हात जाणं टाळा असं सुद्धा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे। खरं जगड, खरं जयेश, एवढं तापमान वाढलेलं की आरोग्याची काळजी घेणं अगदी गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जयेश जगड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।